नमस्कार, आपण पाहत आहात सुदीन न्यूज। संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील रायतेवाडी फाटा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे स्थानिक नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी आज रायतेवाडी फाटा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन दर्जेदार आणि सुरक्षित काम करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या। रायतेवाडी फाटा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी, धूळ, अपूर्ण रस्ते आणि सुरक्षिततेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत। या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी स्थानिक नागरिक आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसमवेत कामाची पाहणी केली। यावेळी नागरिकांनी विविध मागण्या मांडल्या। यामध्ये नागरिकांसाठी अंडरपासची व्यवस्था, दोन्ही बाजूंना मजबूत सर्व्हिस रोड, परावर्तक दिवे, हायमास्ट आणि दिशादर्शक फलक, योग्य प्रकाश व्यवस्था, पावसाच्या पाण्याचा निचरा, राईट ऑफ वे प्रमाणे अचूक मोजमाप या मागण्यांचा समावेश होता। नागरिकांच्या वतीनं आमदार अमोल खताळ यांना निवेदनही देण्यात आले। या सर्व मागण्यांची दखल घेत आमदार खताळ यांनी अधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकांच्या अडचणी सोडवूनच काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि दैनंदिन जीवनाला कोणताही त्रास होणार नाही याची विशेष दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी दिले। या पाहणीवेळी शिवसेनेचे निलेश गुंजाळ, माजी सरपंच ॲडव्होकेट भाऊसाहेब गुंजाळ, अक्षय खुळे, सचिन पावबाके, महेश मांडेकर, संतोष शिंदे, महेश सातपुते, दत्तात्रय खुळे, अमोल खुळे, किशोर खुळे, विजय खुळे, राजू खुळे, चांगदेव खुळे, विशाल ढोमसे, संकेत खुळे, अभिषेक गुंजाळ, योगेश खुळे, अविनाश मांडेकर, वैभव खुळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। सुदीन न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा।